बिझनेस नेटवर्किंग मीटिंग मध्ये तुम्ही खूप मेहनत घेताय, पण रेफरन्सेस काही येत नाहीये, बिझनेस येत नाहीये आणि त्यामुळे पैसा काही येत नाहीये. होतंय कसं तुमच्यासोबत? प्रॉब्लेम हा मेहनतीचा नाहीये, प्रॉब्लेम आहे हा बिझनेस माइंडसेटचा. बिझनेस नेटवर्किंग इफेक्टिव्ह व्हायचं असेल तर सर्वात आधी लागतं तो म्हणजे हा बिझनेस माइंडसेट. बिझनेस माइंडसेट म्हणजे नक्की काय? बिझनेस म्हणजे हॉबी नाही, बिझनेस मीन्स मनी. बरेच लोक हॉबीला बिझनेस बनवतात, पण मग इन्कम येत नाही, कारण पैसा कमवण्यासाठी एक वेगळी मानसिकता लागते. बिझनेस माइंडसेट म्हणजे स्वतःबद्दल फार क्लिअर असणं. लोक काय म्हणतात, कोण काय सल्ला देतं हे ऐका, पण तुमचं फ्युचर त्यांच्या हातात देऊ नका. क्लॅरिटी ठेवा, मला बिझनेस मधून नक्की काय हवंय? इन्कम, ग्रोथ की फ्रीडम? नेटवर्किंग इव्हेंट असो किंवा इन्व्हेस्टमेंट डिसिजन, ऑलवेज आस्क टू युअर सेल्फ, एक्सपेक्टेड आउटकम काय आहे? रिटर्न काय मिळणार आहे? इमोशन्स नाही, स्ट्रॅटेजी वापरा. बिझनेस माइंडसेट म्हणजे नंबर समजणं, प्रॉफिट मार्जिन, कॅश फ्लो, सेल्स गोल हे सगळं माहीत नसेल तर बिझनेस हा ब्लाइंडली चालतो. डेली बिझनेस असणं म्हणजे सक्सेस नाही. स्वतःला विचारा, मी जे करतोय त्यातनं बिझनेस ग्रो होतोय का? मल्टिपल इन्कम्स ऑपॉर्च्युनिटी बद्दल विचार करा. ऍक्टिव्ह इन्कम, पॅसिव्ह इन्कम हे कसं जनरेट होईल यावर लक्ष द्या. अँड लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट, इमोशनल अटॅचमेंट. इमोशनल कंट्रोल इन्व्हॉल्ड असेल ना तर डिसिजन स्ट्रॉंग होतो. एक सक्सेसफुल ऑन्टरप्रोनर हा प्रॉब्लेमवर रिॲक्ट करत नाही, तो प्रॉब्लेमला ऑपॉर्च्युनिटी बनवतो. दॅट्स रिअल बिझनेस माइंडसेट. जर तुम्हाला बिझनेस ग्रो करायचा असेल माइंडसेट, स्ट्रॅटर्जी आणि क्लॅरिटी सोबत, देन फॉलो दिस पेज.